दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरात अलर्ट जारी करण्यात आलाय। केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून हा अलर्ट जारी केलाय। काही दिवसांपूर्वी गुजरात दहशतवादी विरोधी पथकानं 3 संशयित दहशतवाद्यांनाही ताब्यात घेतलं होतं। फरीदाबादमध्ये देशातील मोठ्या दहशतवादी गटाचा पर्दाफाश झालाय। जम्मू काश्मीर पोलिसांनी डॉक्टरच्या घरातून 300 किलो आरडीएक्स जप्त केले। डॉक्टर आदिलच्या घरातून AK-47 आणि जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। याचा संबंध जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी संघटनेशी। डॉक्टरच्या घरातून 300 किलो आरडीएक्स जप्त करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। हरियाणामधून हा सगळा जप्त करण्यात आले। फरीदाबादमध्ये देशातील मोठ्या दहशतवादी गटाचा पर्दाफाश झाला। दिल्लीत वाढत्या प्रदूषणाविरोधात नागरिकांनी आंदोलन केलं। स्वच्छ हवा आमचा हक्क अशी घोषणाबाजी करत तात्काळ उपाययोजना करण्याची सरकारकडे मागणी आंदोलकांनी केली। दिल्लीच्या इंडिया गेटवर हे निषेध आंदोलन करण्यात आलं। बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येते। त्यांच्यावर ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार सुरू। डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीचे सातत्याने निरीक्षण करते। नवी मुंबईतील नेरुळमध्ये एकानं झोमॅटोवरून गुप्ता सँडविच दुकानातून कलिंगडचा ज्यूस मागवला होता। या झुरळ आढळल्याची किळसवाणी घटना समोर आली। कलिंगडच्या ज्यूसमध्ये 2 झुरळ होती। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला। नवी मुंबईत रिक्षात प्रवासी 12 तोळ सोन्याची पिशवी विसरला होता। यात रिक्षा चालकानं प्रामाणिकपणा दाखवत सोन्यानं भरलेली पिशवी वाशी पोलीस ठाण्यात आणून दिली। यामुळे रिक्षा चालक संतोष शिर्केंचं सर्वत्र कौतुक होतंय। यावेळी प्रवाशांना चालकाचे आभार मानले। 4 दिवसांपूर्वी हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसोबत आसपासचा परिसर गारठला। रविवारी मुंबईचं किमान तापमान 19 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। या आठवड्यात तापमानाचा पारा खाली राहील अशी माहिती हवामान विभागाने दिली।